नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे आपल्या केळी पिका संदर्भात आहे आणि केळी पिकाला लागणारा फॉस्फरस याच्या संदर्भात आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर आपल्या शेतामध्ये केळी लावली असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज चर्चा करणार आहोत केळी पिकाला लागणाऱ्या फॉस्फरस बद्दल। तर केळी पिकाला फॉस्फरस किती लागतो याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। तर केळी पिकाला फॉस्फरस हा पूर्ण वर्षभरामध्ये 100 ते 120 किलो फॉस्फरस हा केळी या पिकाला लागतो आणि या पिकाला टप्प्याटप्प्याने द्यायचा असतो आपल्याला फॉस्फरस। त्याचा टप्पा सांगतो, पहिल्या लागवडीपासून 1 ते 30 दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ 40 किलो फॉस्फरस हा पिकाला मिळाला पाहिजे आणि लागवडीपासून 3 महिन्याच्या आत आपल्याला जवळजवळ 80% फॉस्फरस हा कंपल्सरी पिकाला उपलब्ध झालाच पाहिजे। तर आपल्या केळी या पिकाची ग्रोथ एकदम परिपूर्ण होईल आणि एकदम छान अशी होईल आणि पाहिजे तसे रिपोर्ट आपल्याला मिळतील। तर आपण जे बल्क फर्टिलायझर देतो किंवा जे पण समजा मटेरियल देतो त्याच्यातनं खरोखर आपण 80 किलो फॉस्फरस दिला तर 80 किलो फॉस्फरस पिकाला उपलब्ध होतो का, याच्यावर आपल्याला विचार करायला पाहिजे। तर माझ्या तरी वैयक्तिक मते दिलेलं जेवढं पण मटेरियल आहे त्याच्यापैकी 30 ते 35% मटेरियल हे पिकाला मिळतच नाही। 30 ते 35% मटेरियल हे जमिनीमध्येच पडून असते, ते पुरेपूर पिकाला उपलब्ध होत नाही आणि आपण समजतो की आपण 80 किलो फॉस्फरस दिलेला आहे, आता बस आपला फॉस्फरसचा टप्पा पूर्ण झाला। पण तसं नाही आहे शेतकरी मित्रांनो। तर आपलं जे मटेरियल आहे ते जमिनीमध्ये पडून असते आणि ते अपटेक होत नाही। त्याच्यासाठी आपल्याला एक पर्याय करायचा आहे। IPL बायोलॉजिक्स या कंपनीने फॉस्फोसिया म्हणून एक बॅक्टेरिया आणला आहे। थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे हा एक फॉस्फरसचा बॅक्टेरिया आहे आणि या फॉस्फरिकच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्या आपल्या जमिनीतील फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करत असतात। तर आपला जर जमिनीमध्ये फॉस्फरस पडलेला असेल तर त्याला अपटेक करायचं असेल किंवा पिकाला उपलब्ध व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला या फॉस्फरसच्या बॅक्टेरिया वापरायच्या आहेत आणि याचं वापरण्याचं प्रमाण सांगतो शेतकरी मित्रांनो। एका एकरासाठी 50 ml याचं प्रमाण आहे। एका 200 लिटरच्या टाकीमध्ये 50 ml म्हणजे आपल्या क्षेत्राच्या हिशोबाने बॅक्टेरिया भिजवून ठेवायच्या। 2 दिवस भिजवल्यानंतर ड्रीपने खालून आपल्याला सोडून द्यायचे आहेत। आपल्या जमिनीतील जेवढाही पडलेला फॉस्फरस असेल तो पूर्णपणे अपटेक होऊन जाईल, पूर्णपणे पिकाला उपयोगी येईल आणि आपली जी फॉस्फरसची कमतरता पिकामध्ये आहे ती पूर्ण करेल आणि जेवढा फॉस्फरस आपल्याला द्यायला पाहिजे केळीला तेवढा पूर्ण नक्कीच त्याला मिळेल। धन्यवाद।